एक हिवाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्त असते, त्यामुळे कधी कधी कोथिंबीरीच्या वड्या किंवा कोथिंबीरचे पराठे बनवून खावेत। हे पराठे पौष्टिक असतात, तसेच खायला देखील चविष्ट लागतात। 2 दररोज सकाळचे कोवळे ऊन अर्धा तास अंगावर घेतल्याने विटामिन डी भरपूर प्रमाणात शरीराला मिळते। 3 एकदा बनवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नये, त्यामुळे अन्नातील पोषक घटक नष्ट होऊन जातात। 4 डायबिटीज असलेल्या लोकांनी भात बनवताना भाताचे वरचे पाणी काढून भात बनवावा। हा भात खाल्ल्याने शुगर वाढत नाही आणि कंट्रोल मध्ये राहते। 5 रात्री जेवण झाल्यानंतर भरभर चालू नये, त्याऐवजी शतपावली करावी। 6 कुकर फाटू नये म्हणून कुकरच्या झाकणाची रिंग दर 3 महिन्यांनी बदलत राहावी। काही वेळा रिंग खराब झाल्याने देखील कुकर उडू शकतो। 7 शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी सॅलडचा खाण्यामध्ये भरपूर वापर करावा, त्यामुळे शरीरातील जास्तीची चरबी कमी होते। 8 आपले डोळे नेहमी निरोगी राहण्यासाठी आणि त्यांचे तेज कायम राहण्यासाठी गाजर, हिरव्या पालेभाज्या, सफरचंद आणि आवळा यांचे सेवन नियमित करावे, डोळे नेहमी निरोगी राहतील। 9 थंडीच्या दिवसात शरीरात जास्त प्रमाणात कोरडेपणा वाढतो, म्हणून आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस खोबऱ्याचे तेलाने मालिश करून अंघोळ केल्याने शरीरातील कोरडेपणा कमी होतो। 10 किराणा भरताना शक्यतो महिन्याचा किराणा एकदाच भरावा, म्हणजे काही वस्तूंवर डिस्काउंट असतो आणि त्यामुळे आपले पैसे देखील वाचतात। 11 तसेच शक्यतो लोकल कंपनीचा कुकर घेण्याऐवजी ब्रँडेड कंपनीचा कुकर घ्यावा, म्हणजे ब्रँडेड कंपनीचे कुकर सेफ असतात। 12 कोणताही पदार्थ शिजवून झाल्यावर कुकरची पूर्ण वाफ निघण्याआधीच कुकरचे झाकण उघडू नये। बळजबरीने कुकरचे झाकण उघडण्याचा प्रयत्न केल्यास कुकरचे झाकण उठू शकते आणि कुकर उठू शकतो। 13 खूप जास्त सर्दी झाली असेल आणि नाक गच्च झाले असेल तर त्यावेळेस थोड्याशा कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने सर्दीवर आराम मिळतो। दिवसातून किमान 2 ते 3 वेळेस हे पाणी प्यावे। 14 उन्हाळ्यामध्ये माठाचे पाणी प्यावे, ते आरोग्यासाठी चांगले असते आणि शरीराला थंडावा मिळतो, पण त्या उलट हिवाळ्यामध्ये तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावे, ते आरोग्यासाठी फायदेशीर असते, पण हिवाळ्यात माठातले पाणी फार थंड असते, म्हणून शक्यतो माठाचे पाणी पिऊ नये। 15 मसाल्याची भाजी बनवताना लाल चटणी सोबत 1-2 हिरवी मिरची देखील घालावी, मसाल्याच्या भाजीला छान चव येते। 16 कोणताही नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला थोड्या प्रमाणामध्येच बनवावा, म्हणजे जर पदार्थ बिघडला तरी जास्त प्रमाणात वाया जात नाही आणि जर आपल्याला आवडला तर आपण अजून बनवू शकतो। 17 भाजीमध्ये कोथिंबीर घालताना कोथिंबीर जर ताजी असेल तर भाजी शिजून झाल्यावर घालावी आणि जर कोथिंबीर ताजी नसेल तर भाजी अर्धवट शिजवून झाल्यावर घालावी, म्हणजे ताजी नसलेल्या कोथिंबीरीच्या काड्या दाताखाली लागत नाही। 18 पुरणपोळीची कणिक मळताना पिठामध्ये चवीपुरते मीठ, चमचाभर तेल आणि चिमूटभर हळद घालून कणिक छान सैलसर मळून 2 तास झाकून ठेवावी, त्यामुळे कणिक छान लवचिक बनते आणि पोळ्या फाटत नाही। 19 मटार वर्षभर साठवून ठेवण्यासाठी कढईमध्ये किंवा पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये 2 चमचे साखर, 1 चमचे मीठ घालून मटार 1 ते 2 मिनिटे उकळून घ्यावे। त्यानंतर गरम पाण्यातून मटार काढून थंड पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटे ठेवावे आणि 1 दिवस छान वाळवून घ्यावे। त्यानंतर ते मटार फ्रीजमध्ये स्टीलच्या डब्यात आपण वर्षभर साठवू शकतो, फक्त प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यात साठवू नये, त्यामुळे प्लास्टिकचे बारीक कण मटार मध्ये मिसळले जातील आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते। 20 ओल्या हाताने किंवा ओले कपडे असताना कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूला हात लावू नये, त्याने शॉक लागायचा धोका असतो। 21 परफेक्ट पुरणपोळी यावी म्हणून पुरणाचा गोळा हा कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा असावा, म्हणजे पुरणपोळीला एकसारखे लागते। 22 पुरणपोळी चविष्ट आणि खमंग होण्यासाठी त्यामध्ये वेलची आणि सुंठ पावडर पुरण बारीक करून झाल्यावर शेवटी घालावी। 23 अंडी उकडताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकले तर अंडी पाण्यात फुटत नाही। 24 शक्यतो जेवढा वेळ कार्यक्रम असेल तितकाच वेळ महाग साड्या घालाव्यात आणि लगेच काढून व्यवस्थित घडी करून ठेवून द्याव्यात, म्हणजे साड्यांचा जास्त वापर होत नाही आणि बऱ्याच दिवस साड्या अगदी नव्यासारख्या राहतात।
25 गॅस सिलेंडर जवळ देवघर ठेवू नये, नाही तर गॅस चालू असतो आणि आपण देवाजवळ दिवा लावतो, अशा वेळेस गॅस आगीच्या संपर्कामध्ये येतो आणि ते धोकेदायक असते, म्हणून देवघर सिलेंडर जवळ ठेवणे टाळावे. 26 वरण अधिक चवदार होण्यासाठी तुरडाळ शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, थोडं तेल आणि टोमॅटो घालून शिजवा आणि नंतर फोडणी द्या. 27 जेव्हाही आपण गॅस शेगडी साफ करतो त्यावेळेस गॅस सहज इकडे तिकडे सरकवता येत नाही, त्यामुळे पाण्याच्या बॉटलचे काळ्या रंगाची झाकण काढून गॅस शेगडीच्या चौक स्टँड खाली लावावी, त्यामुळे गॅस इकडे तिकडे सहज सरकवता येतो. 28 कोणत्याही नॉनस्टिक किंवा लोखंडाच्या भांड्यांच्या मागच्या बाजूला तेलाचे चिकट डाग लागलेले असतात, ते सहज काढण्यासाठी त्यावर थोडेसे हार्पिक टाकून 10 मिनिटे तसेच राहू द्यावे आणि जाड तारेच्या घासणीने घाणसा तेलाचे डाग सहज निघून जातात. 29 मसाल्याची भाजी बनवताना लाल चटणी सोबत 1-2 हिरवी मिरची देखील घालावी, मसाल्याच्या भाजीला छान चव येते. 30 चिंच लवकर भिजवण्यासाठी थंड पाण्याऐवजी थोड्या कोमट पाण्यात भिजवावी, चिंच लवकर भिजली जाते. 31 केव्हा केव्हा स्वयंपाकाची घाई असते आणि अशावेळी टोमॅटो, कांद्याची पेस्ट तयार नसते आणि ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर अशावेळी मिक्सरच्या भांड्यात थोडी भाजलेली हरभऱ्याची डाळ घ्यावी, त्यात थोडी कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि जे मसाले घालायचे असतील ते घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यावे आणि ती पेस्ट भाजीत घालावी, भाजी चवीला छान होते. 32 कांदा चिरल्यावर हातांना कांद्याचा वास येत असेल तर थोड्या बेसन पिठाने हात चांगले चोळून धुवावेत, कांद्याचा वास निघून जातो. 33 लिंबू विटामिन सी ने भरपूर असतो, त्यामुळे सलाद खाताना त्यावर थोडासा लिंबूचा रस टाकून खाल्ल्याने आपल्या शरीराला विटामिन सी मिळते. 34 दिवसातून एक वेळेस दालचिनी आणि अद्रक टाकून चहा पिल्याने आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते, तसेच शरीरातील फॅट कमी होतो आणि व्हायरल इन्फेक्शन पासून देखील बचाव होतो. 35 बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे. 36 पनीर जर कडक झाले असेल आणि त्याला सॉफ्ट करायचे असेल तर 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा, पनीर सॉफ्ट आणि स्पंजी होऊन जाते. 37 तुम्हाला जर मानसिक श्रम जास्त असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होतो आणि पुन्हा काम करण्यास ऊर्जा येते. 38 लवंग निवडून त्यामधील बारीक लवंग व काड्या फेकून न देता त्या चहाच्या मसाल्यामध्ये वापरा, त्यामुळे चहाची चव वाढते. 39 लाकडी दरवाजा कधी कधी उघडताना किंवा बंद करताना आवाज येतो, त्यासाठी आंघोळीचा साबण त्यावर थोडा वेळ घासा, त्यामुळे दरवाजामधून आवाज येणार नाही आणि सहज लावता उघडता येईल. 40 भाजीसाठी किंवा इतर कामासाठी गरम पाणी करताना पातेल्यावर झाकण ठेवावे, म्हणजे पाणी लवकर तापते आणि गॅस देखील कमी लागतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.